हा. तर कठोपनिषदाचं आपण आता शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि आपण मागच्या वेळेस दुसऱ्या अध्यायातल्या तिसऱ्या वल्ली मधले 11व्या श्लोकापर्यंत आलो आपण आणि आज 11ची पुनरावृत्ती करून 11 ते 18 असं आपण दुसऱ्या अध्यायातली तिसरी वल्ली पूर्ण करून कठोपनिषद आज पूर्ण करणार आहोत. तेव्हा ह्या कठोपनिषद शेवटी शेवटी काय सांगितलंय हे आज लक्षपूर्वक ऐका आणि त्याच्यानंतर मग पुढच्या रविवारी आपण संबंध आढावा घेणार आहोत. 120 श्लोक आहेत. त्या 120 श्लोकापैकी 112 श्लोक झालेले आहेत आणि शेवटचे 8 श्लोक आपण आज घेणार आहोत. असं झोपलेलं दिसत नाही. हा, ऐकायला येत आहे का सगळ्यांना? हॅलो, ऐकायला येत आहे का? ठीक आहे. सगळे आता म्यूट करा. हा, तेव्हा 11व्या श्लोकात मागे आपण जे घेतलं त्याचा एक पुनरावृत्ती करून मी पुढे जातो की या ठिकाणी जो साधक आपल्या इंद्रियांना स्थिर करून साम्य अवस्था आपल्या अंतःकरणात आणतो त्याला योग सिद्ध झालेला आहे असं आपण म्हणतो. आणि तो साधक जो आहे तो प्रमादरहित होतो. म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अधर्म त्याच्या माध्यमातून होत नाही. कारण अधर्म होण्याचं कारणच हे इंद्रिय आहेत आणि त्या इंद्रियावर ज्यावेळेस संयम असतो, नियंत्रण असतं आणि जेव्हा इंद्रिय आणि अंतःकरण साम्य अवस्थेमध्ये आणि स्थिर स्थितीमध्ये असतं त्यावेळेस त्याच्याकडून कधी प्रमाद घडत नाही. म्हणून तो प्रमादरहित होतो कारण त्या ठिकाणी योगाचा उदय झालेला असतो. परंतु हा योग कसा आहे? हा तात्पुरता आहे असं म्हटलेलं आहे या श्लोकामध्ये की तो इंद्रियावरचं नियंत्रण अखंड राहत नाही. म्हणून तो त्याचा उदय होतो आणि अस्त होतो असंही शेवटी सांगितलंय. आणि इंद्रिय, मन, बुद्धी हे स्थिर करण्याची जी काही धारणा आहे आणि ती स्थिर झाल्याने त्याला योग असं नाव दिलेलं आहे. तर असा आहे हा योगाच्या बाबतीमध्ये. या ठिकाणी असं म्हटलं की तो त्या विशिष्ट काळातच तो प्रमादापासून मुक्त होतो. परंतु ह्याचा उदय आणि अस्त होतो त्याकरता आपल्याला अखंडपणे ती दृढ धारणा ठेवणं आवश्यक आहे असं याच्यामध्ये संदेश सांगितला आहे. बोध असा दिलेला आहे की इंद्रियावरचं नियंत्रण हे अखंड राहिलं पाहिजे. अंतःकरण जे आहे ते अखंड साम्य अवस्थेमध्ये झालं पाहिजे. अंतःकरण जेव्हा साम्य अवस्थेत येईल तेव्हाच योग स्थिती आहे. पण त्याच्यामध्ये विषमता येऊ नये आणि ते अखंड साम्य अवस्था येण्याकरता तुम्हाला परमेश्वराचं अनुसंधान हे अखंड ठेवलं पाहिजे असं या ठिकाणी सांगितलंय. ते अखंड अनुसंधान केव्हा होईल? जर ती बुद्धीमध्ये तो परमात्मा जर आपला निश्चित झाला. कारण बुद्धी शेवटी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाते. मनाची चंचलता ही बुद्धीच्या अस्थिरतेमुळेच झालेली आहे. बुद्धी अस्थिर झाली की मन चंचल होतं आणि मन चंचल झालं की इंद्रियावरचं जे काही नियंत्रण आहे ते नियंत्रण राहत नाही. म्हणून तुम्हाला जी धारणा असते ती बुद्धीमध्ये, जी श्रद्धा असते ती बुद्धीमध्ये प्रस्थापित करणं आवश्यक आहे. अन्यथा बुद्धी ही तुम्हाला परत विचलित करते आणि परत इंद्रियांना ही चंचल करते. म्हणून बुद्धीमध्ये विवेक असावा आणि बुद्धीमध्ये ती स्थिरता असावी तरच योग सिद्ध होईल. तेव्हा योगाचा संबंध हा बुद्धीमध्ये आहे. कारण तसा योगश्चित्त वृत्ती निरोध हा असं जर पतंजली योगामध्ये चित्तवृत्ती निरोध सांगितला आहे तर चित्तवृत्ती निरोध कुठपर्यंत होईल? जोपर्यंत तुम्ही समाधी अवस्थेमध्ये आहात तेव्हा चित्तवृत्ती निरोध झाला. पण समाधीतून तुम्ही एकदा उठले की पुन्हा चित्तावरच्या ज्या वृत्ती आहेत पुन्हा त्या खेळायला लागतील. तेव्हा भगवद्गीतेमध्ये जो समत्व योग उच्चते हा जो सिद्धांत सांगितला तर त्या सिद्धांताला समोर ठेवून अखंड समत्व कसं साध्य होऊ शकतं? तर त्या विवेकयुक्त बुद्धीमध्ये तुम्ही अखंडपणे भगवंताची धारणा ठेवली की सर्वत्र तोच आहे, आपल्याला दिसणाराही तो आहे आणि अदृश्य स्थितीमध्ये तोच आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. अशी जेव्हा तुमची धारणा होईल त्यावेळेस तुमची बुद्धी स्थिर होईल आणि मग स्थिर बुद्धीतूनच योग अखंड योग सिद्ध होईल असं त्या ठिकाणी सांगितलं आहे. तेव्हा अखंड योग सिद्ध करणे हा बोध त्यात दिलेला आहे. अन्यथा तुम्ही ध्यान धारणा करताना ध्यानस्थ अवस्थेमध्ये असताना कदाचित चित्तवृत्ती निरोधाची स्थिती ही काही क्षणाकरता येऊ शकते. परंतु ती अखंड येण्याकरता तुम्हाला बुद्धितत्वामध्ये विवेक सिद्ध करून त्या ठिकाणी अखंड समत्व असं आणलं पाहिजे. समत्वानेच तुम्हाला योग सिद्ध होतो आणि अखंड समत्व हीच आत्मस्थिती आहे. अशी आत्मस्थिती तुमच्यामध्ये झाली पाहिजे. म्हणून आता पुढचा श्लोक या संदर्भात काय म्हणतात बघा.
पुढचा 12वा श्लोक असा आहे की नैव वाचा न मनसा प्राप्तुम शक्यो न चक्षुषा अस्थिती ब्रुवतो अन्यत्र कथम तदुपलभ्यते. अन्वय असा आहे की न वाचा न मनसा न चक्षुषा एव प्रप्तुम शक्यः तत् अस्ति इति ब्रुवतः अन्यत्र कथम उपलभ्यते. तेव्हा याचा शब्दशः अर्थ असा आहे की तो परब्रह्म परमेश्वर हा वाणी नेत्र मन इत्यादीच्या उपयोगाने प्राप्त होऊ शकत नाही. तेव्हा असा प्रश्न अवश्य निर्माण होऊ शकतो की मग त्याच्या अतिरिक्त दुसऱ्या कोणत्या मार्गाने तो प्राप्त होईल. आणि इथे त्यांनी सांगितलंय की तो वाणीने नेत्राने मनाने तो प्राप्त होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही हे कळायला पाहिजे. आणि त्याच्याने जर होऊ शकत नसेल तर अन्य कोणत्या मार्गाने तो प्राप्त होऊ शकेल याचा इथे विचार आपल्याला करायचा आहे. म्हणजे आशय असा आहे की तो जो परब्रह्म परमात्मा जो आहे तो आपल्या वाणीने केवळ वाणीचा विनियोग जर केला, कारण साधारणपणे वाणी आपली आपण कोणती वापरतो, आपण वैखरी वाणी वापरतो म्हणजे नाम घेतो, परंतु मन जे आहे हे कुठल्या तरी विषयामध्ये अडकलेलं असतं. चित्त जे आहे ते आणखीन कुठेतरी भटकत असतं. तर तशी जी वाणी असते ती आपली साधारणपणे, आणि हे कर्मेंद्रिय सुद्धा हे तशाच प्रकारचे असतात की ते प्रकृतीमध्येच ते व्यस्त असतात, प्रकृतीमध्येच आसक्त असतात. आणि म्हणून त्या वाणीने परब्रह्म परमात्मा प्राप्त होते. चक्षु डोळे, डोळे जे आहेत ते काय पाहतात, ते प्रकृतीलाच पाहतात, जगाला पाहत असतात, दृश्याला पाहत असतात. आणि या दृश्यामध्ये काय आहे, पंचमहाभूत आहेत, त्रिगुण आहेत, ही प्रकृतीमध्ये असलेल्या सर्व वृत्ती आहेत. आसक्ती त्याच्यामध्ये होऊ शकते, कामना होऊ शकते, असे दृश्य दिसणारे ह्या चक्षुच्या मार्फत आपण पाहतो. पण सच्चिदानंद तत्व ह्या डोळ्याने आपण पाहू शकत नाही. असा हा म्हणजे ज्ञानेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय हे प्रकृतीमध्येच खेळत असतात आणि परमात्मा प्रकृतीच्या पलीकडे आहे. म्हणून हे इंद्रिय जे आहेत ते परमात्म्याला प्राप्त करण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त नाहीत. तसंच मन आणि बुद्धी हे सुद्धा अंतःकरणामध्ये आहे. तर हे मन आणि बुद्धी सुद्धा काय आहे, त्रिगुणात्मक आहे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार कशाने बनलेले आहे, तर त्रिगुणाने बनलेले आहे. आणि त्रिगुण जे आहेत हे माणसाच्या जीव भावाला तिथे आकर्षित करतात. आणि म्हणून त्या त्रिगुणामध्ये तो जीव ज्यावेळेस आसक्त होतो त्यावेळेस तो परमात्म्यापासून तो दूर जातो, परमात्मा प्राप्त करण्याची स्थिती राहत नाही. गुणनिसंग झाल्याशिवाय परमात्मा प्राप्त होत नाही. मन आणि बुद्धीने गुणनिसंग होत नाही, तर मन आणि बुद्धीने तो गुणामध्ये आसक्त होतो, गुणाशी त्याचा संबंध येतो. आणि गुणाशी ज्यावेळेस संबंध येतो तेव्हा तो निर्गुण निराकार परमात्मा याच्याशी त्याचा संबंध येऊ शकत नाही. आणि परमात्मा जो आहे तो या सर्व गोष्टीच्या क्षमतेच्या पलीकडे आहे. या डोळ्या जे वाणी असेल, कर्मेंद्रिय असतील, ज्ञानेंद्रिय असतील, मन असेल, बुद्धी असेल, या सर्वांच्या क्षमतेच्या तो पलीकडे असल्यामुळे तो ह्या सर्व प्राकृतिक प्रकृती ज्याच्यामध्ये आहे, प्रकृती प्राप्तचा संबंध ज्याच्यामुळे येतो, अशी इंद्रिय मन आणि बुद्धी याच्या पासून हा केवळ प्रकृतीचाच फक्त लाभ होतो, पण परमात्मा प्राप्त होत नाही. मग अशा मनुष्यास अवश्य तो प्राप्त होऊ शकतो. कोणाला प्राप्त होऊ शकतो हे पुढे या वाक्यात सांगितलंय की जो तीव्र इच्छा ठेवून आणि भावाने युक्त होऊन भावयुक्त उत्कटतेने तो प्रार्थना करतो. म्हणजे आता ज्यावेळेस भावानी तो भावयुक्त होतो आणि उत्कटता त्याच्यामध्ये निर्माण होते आणि परब्रह्म परमेश्वर प्राप्त व्हावा अशी तीव्र इच्छा ज्यावेळेस निर्माण होते आणि त्या तीव्र इच्छेने ज्यावेळेस तो प्रार्थना करतो तेव्हा त्या ठिकाणी इंद्रिय काम करणार नाही, मन काम करणार नाही, बुद्धी काम करणार नाही. तर मग काय काम करणार आहे, तर तिथे जो जीव भाव आहे तो भगवत भावात गेलेला आहे. जीव भाव जो आहे साधारणपणे प्रकृतीमध्ये असतो, पण ज्यावेळेस भगवंत प्राप्त व्हावेत अशा प्रकारची जिथे इच्छा होते तर त्या ठिकाणी उत्कट भाव निर्माण होतो. म्हणजे हे अष्टसात्विक भाव ज्यावेळेस निर्माण होतील त्यावेळेस तुम्ही इंद्रिय मनबुद्धीच्या पलीकडे गेलेले असाल आणि त्या उत्कट भावयुक्त ज्यावेळेस तुम्ही होता आणि परमेश्वर प्राप्तीची उत्कट इच्छा तयार होते आणि त्या सर्व अवस्थेमध्ये ज्यावेळेस तुम्ही भगवंताची प्रार्थना करता तेव्हा मात्र तो प्राप्त होऊ शकतो, असंही ह्याच्यामध्ये पुढे म्हटलेलं आहे. पण ह्या सिद्धांतात जो जाणत नाही आणि जाणून सुद्धा जो स्वीकार करत नाही, अर्थात त्याचा या परमेश्वरावर विश्वासच नाही,
तर त्याला परमेश्वर कसा काय मिळेल? नाही मिळणार. तेव्हा या पूर्वीच्या मंत्रामध्ये दाखवल्याप्रमाणे इंद्रिय, मन इत्यादी योगाभ्यासाने नियंत्रणात ठेवून परमेश्वराचे भावपूर्ण अवस्थेत अनुसंधान जो ठेवतो त्याला परमेश्वर प्राप्त होतो. अशा या दृढ निश्चयाने निरंतर परमात्म्याच्या प्राप्तीसाठी परम उत्कंठतेने प्रयत्नशील राहिले पाहिजे. तर तो मनुष्याला निश्चितच प्राप्त होऊ शकतो. अशा प्रकारचा ह्या ठिकाणी सिद्धांत आहे. म्हणून आपण केवळ यांत्रिक पद्धतीने ज्यावेळेस पूजा अर्चा करतो, केवळ यांत्रिक पद्धतीने गंध अक्षदा लावतो, आपल्या वेळेच्या वेळेला आपण पूजा केली असा आपल्याला भाव असतो. परंतु तो उत्कट भाव निर्माण होत नाही आणि जोपर्यंत तो केवळ इंद्रिय, मन आणि बुद्धी ह्याचाच फक्त उपयोग केला जातो, तेव्हा तुम्हाला केवळ दृश्याचा संबंध येतो, प्रकृतीचा संबंध येतो, परमात्म्याचा संबंध येत नाही. पण हेच इंद्रिय, हीच मन, हीच बुद्धी, ही जर आपण स्थिर ठेवली, समत्व ठेवली, शुद्ध ठेवली, तर मात्र उत्कट भाव निर्माण होऊ शकतो आणि त्या उत्कट भावातूनच हा परब्रह्म परमात्मा हा निश्चितच प्राप्त होऊ शकतो. असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की अनन्य भावात जो श्रद्धेने त्याचं भगवंताचं स्मरण करतो, त्याला त्याचा योगक्षेम हा परमात्मा सांभाळतो. हे म्हणत असताना सुद्धा तिथे परमेश्वराचा आणि तुमचा हा निश्चित संबंध तयार होतो, तिथे उत्कट भाव आहे. तेव्हा या उत्कट भावाच्या बरोबरीने पुढे काय आहे हे पुढच्या 13व्या श्लोकात सांगतात की अस्तितेवो उपलब्धम अव्यक्त तत्वभावेन जोभयोः अस्तितेव उपलब्धस्य तत्वभावः प्रसीदति. अन्वय असा आहे की अस्ति इति एव उपलब्धवयः तदनु तत्वभावेन उपलब्धवयः उभयोः अस्ति इति एव उपलब्धस्य तत्वभावः प्रसिद्धती. अर्थ शब्दशः अर्थ त्याचा असा आहे की ह्या कारणाने त्या परमेश्वरास तर तो अवश्य आहेच अशा प्रकारचा निश्चय ज्याने केलेला आहे, म्हणजे आस्तिक भाव आहे, परमेश्वर आहे असा आस्तिक भाव आहे, असा निश्चयाने निश्चय झाला म्हणजे तो परमात्मा प्राप्त होऊ शकतो. म्हणजे याला किमान गरज अशी आहे की परमात्मा आहे अशा प्रकारचा भाव तिथे झाला पाहिजे. तेव्हा प्रथम त्याच्या त्या अस्तित्वाचा दृढ निश्चय केला पाहिजे आणि त्यानंतरच तो तत्वभावाने म्हणजे तत्व स्वरूपात कसा आहे हे नंतर आपल्याला त्याला प्राप्त करण्याकरता ते तत्व भावाने म्हणजे तत्व स्वरूपाचं ज्ञान त्याचं होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तेव्हा अशा प्रकारे हे दोन्ही स्थिती ज्याच्यामध्ये झाली आणि असा साधक जो आहे तो निश्चितच हे श्रद्धेने विश्वासाने हा भगवंताचा अस्तित्वाचा स्वीकार करतो आणि तो परमात्मा निश्चितच आहे म्हणजे सर्वत्र आहे, पण आपल्या हृदयातही तो विराजमान आहे अशा प्रकारचा त्याचा हा भाव निर्माण होतो आणि त्या भावानेच त्याचं अनुसंधान सिद्ध होतं. तेव्हा त्या परमात्म्याच्या त्या दिव्य स्वरूपात तो आपल्या ह्या शुद्ध अशा हृदयामध्ये तो स्वतःच प्रगट झाल्याचा त्याला अनुभव येतो आणि तो साधक मग त्या परमात्म्याचाच होऊन राहतो. म्हणजे या ठिकाणी अस्तित्व हा शब्दाला एक फार वेगळं असं महत्व आहे. या श्लोकामध्ये अस्तित्व, आता अस्तित्व कशाचं, तर अस्तित्व परमात्म्याचं आहे. म्हणजे माणसाला अशा प्रकारची श्रद्धा, विश्वास आणि त्या ठिकाणी तो दृढ भाव निर्माण झाला पाहिजे. तो परमात्माच आहे, तोच आहे आणि तो कसा आहे, कुठे आहे, तर तो सर्वत्र आहे आणि विशेषत्वाने अंगुष्ट मात्र माझ्या हृदयात तो आहे आणि तो हृदयात असल्यामुळे ते हृदय चालू आहे. अन्यथा या हृदयाची क्रिया ही चालू ठेवण्याचं सामर्थ्य माझं आहे का, कोणाचंही असू शकतं का, किंवा कधीही कोणाला असं वाटतं का की माझं हृदय मी चालवतो, तर तो हृदय चालू आहे अनुभव येतो. तर हा जो अनुभव जो आहे ना, तो अनुभवच परमात्म्याचा अनुभव. हृदय आहे, हृदय आहे नुसतं आहे नाही, तर हृदय चालू आहे, त्याची क्रिया चालू आहे. तर हृदयाची क्रिया जी चालू असते तर त्याचा अर्थच असा आहे की त्या हृदयाची क्रिया करणारा कर्ता तिथे आहे आणि म्हणून ती क्रिया चालू आहे. तर कर्ता तुम्ही नाहीये हे निश्चित आहे. जर हृदय चालवण्याची क्रिया करणारे नसाल आणि तुम्ही जर करता नसाल तर मग कोण करता आहे, याचं उत्तर आपल्याला आपल्या श्रद्धेतून मिळतं की तो परमात्माच त्या हृदयात आहे आणि म्हणून तर तो रक्ताला शुद्ध करतोय ना. अशुद्ध रक्त हे टाकून देतो आणि शुद्ध रक्त तो तयार करून
संबंध शरीरामध्ये तो पसरवतो आणि शरीरामध्ये शुद्ध रक्त पसरतं म्हणून चैतन्य आपल्याला मिळतं आणि त्या चैतन्यानेच आपण आपला सगळा व्यवहारही करतो, ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रियाही करतो. तेव्हा हे जे ज्ञान आहे ना, हे मुळातूनच ह्याचं स्वरूप हे भगवंतामध्ये आहे. ज्ञानाचं स्वरूप कुठं आहे तर तो भगवंतात आहे. ज्ञानाचं अस्तित्व कुठे आहे तर ते भगवंतात आहे. आणि मग तो भगवंत कुठे आहे तर तो हृदयस्थ आहे. हृदयस्थ कसा आहे तर त्या हृदयाला कार्य करण्याकरता जी क्षमता लागते आणि त्या कार्य करण्याकरता जो करता आहे तर तो स्वतः परब्रह्म परमेश्वरच आहे. अशा प्रकारचा जेव्हा भाव निर्माण होतो त्यावेळेसच तो त्याच्यामध्ये परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल भाव निर्माण होतो आणि मग तो जो भाव आहे तोच त्याला त्या भक्तीमध्ये घेऊन जातो की तो परमेश्वर कसा आणि सर्वत्र आहे तसा माझ्या हृदयात आहे आणि तो परमेश्वरच माझं जीवन चालवतोय, माझं सगळं जे रक्षण आहे तो ते परमेश्वरच तो रक्षण करतो. माझ्या जीवनाचं सुद्धा रक्षण जे आहे हे सर्व तो परमेश्वरच करतो. प्रत्येक श्वास जो आहे तो चालवणारा तो परमात्माच आहे. तो श्वासामध्ये त्या हृदय स्पंदनामध्ये तो परमेश्वर ओतप्रोत आहे. आता आहे हा शब्द जेव्हा आपण हृदयाशी लावला तर तो पटतो पटकन आपल्याला. कारण हृदयस्पंदन चालू आहे हे सांगायला वेगळ्या पुराव्याची गरज नाहीये. तर तो आपल्याला मध्ये मधून अंतरंगातून प्राप्त झालेला अनुभव आहे. तसंच श्वास चालू आहे हे सिद्ध करायला कोणी बाहेरच्या माणसाची गरज नाहीये. तर श्वास चालू आहे म्हणून जीवन चालू आहे, म्हणून प्राण तत्वमध्ये आहे. तर हा जो श्वास आहे किंवा हे हृदयस्पंदन आहे, हे करणारा जो कर्ता आहे तो परमात्मा आहे आणि तो आपल्या अंतरंगामध्ये हृदयस्थ आहे तो आणि म्हणूनच तो सर्वत्र आहे. माझं अस्तित्व असा हा शब्द चुकीचा आहे. तर अस्तित्व हे माझं किंवा तुझं नसतं, तर अस्तित्व हे सर्वत्र सर्वव्याप्त असतं. पण आपण बोलताना काय म्हणतो, की माझं अस्तित्व आहे. माझं अस्तित्व टिकलं पाहिजे. असं आपण या स्वतःच्या देहाशी संबंधित लावून अस्तित्वाचा संबंध देहाशी लावतो. पण खऱ्या अर्थाने अस्तित्वाचा संबंध हा परमेश्वराशी आहे. आणि त्या परमेश्वराचं अस्तित्व आहे असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी केवळ माझं अस्तित्व आहे असं म्हणून चालणार नाही. तर प्रत्येक जीवमात्राच्या प्राणीमात्राच्या हृदयामध्ये तो आहे आणि तोच माझ्या हृदयात आहे. हेच खरं ज्ञान आहे आणि हे ज्ञान ज्याला झालं ना तर त्याचा अपप्रभाव नष्ट होईल. आणि हे अस्तित्वाचा मक्ता केवळ माझा नाहीये, तर हे अस्तित्व सर्वत्र सर्वव्याप्त आहे. प्रत्येक प्राणीमात्रामध्ये, जीवमात्रामध्ये जे अस्तित्व आहे, ते अस्तित्वच तो परमात्मा आहे. म्हणून इथे परमात्मा आहे असा विश्वास जो शब्द वापरला, तर आहे या शब्दाचं प्रचंड महत्व आहे. काय आहे आणि काय नाही हे जर एकदा आपल्याला कळालं ना, तर मग आपण मुक्त होऊन जातो. जे नाही त्याला आहे म्हटलं आणि ते असून त्याच्याबद्दल त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपण बंधनात येतो. साधी सोपी गोष्ट आहे. म्हणून आपल्याला काय आहे हे कळालं पाहिजे आणि त्याचा स्वीकार केला पाहिजे. एवढं झालं की तो भक्त होतो. मग काय आहे? तर परमात्मा आहे. कसा आहे? तो माझ्या हृदयात आहे. हृदयाचं नियंत्रण करतोय. माझं जे काही शरीर सगळं शुद्ध करतोय. माझं जीवनाचं रक्षण करतोय. तसा तो आहे. मग तो त्या परमेश्वर जसा माझ्या हृदयात आहे तसं इतरांच्या हृदयात अजून वेगवेगळे परमेश्वर आहेत का? नाही. तर तो एकच परमेश्वर सगळीकडे आहे. आता ही जर जाणीव झाली तर मग दुसऱ्याचं अस्तित्व आणि माझं अस्तित्व अशा प्रकारचं जे अज्ञान होतं ते नष्ट होईल. म्हणजे दुसऱ्याचं अस्तित्व आणि माझं अस्तित्व एकच अस्तित्व आहे असं जर कळालं तर अपपर भाव नष्ट होईल आणि अपपर भाव जर नष्ट झाला तर तो त्याच्यामध्ये भगवत भाव निर्माण झालाय समजा. दुसरा भगवत भाव नाहीच आहे. तेव्हा इतरांबद्दल आणि आपल्याबद्दल हे परकेपणा राहणार नाही. आपुलकी राहील, प्रेम राहील, स्नेहभाव राहील आणि प्रत्येकाचं संरक्षण झालं पाहिजे, प्रत्येकाचं भलं झालं पाहिजे. अशा प्रकारचा भाव ज्यावेळेस होईल, तर त्या भावालाच भगवत भाव असं म्हटलेलं आहे आणि भगवत भावातूनच भगवत स्वरूपता प्राप्त होते. म्हणून या ठिकाणी सोप्या-सोप्या भाषेमध्ये सांगितलंय, की त्याला परमेश्वराचे अस्तित्व मान्य आहे आणि जो आस्तिक आहे, आपण साधारणपणे त्याला आस्तिक असं म्हणतो. की आस्तिक म्हणजे काय? परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणार. पण आता त्याच्यापेक्षा सखोल जायला पाहिजे ना. अस्तित्व कुठे आहे? कसं आहे? अनुभवाला येऊ शकतं का? हे प्रश्न त्याच्यानंतर येतात. तर अस्तित्व कुठे आणि कसं आहे? तर तो माझ्या हृदयामध्ये तो आहे. अंगुष्ठ मात्र पुंडरीकाक्ष असं म्हटलेलं आहे त्याला. तर तो अंगुष्ठ मात्र म्हणजे परिमाण दिलाय, की हृदयाच्या मध्ये असलेली जी काही स्पेस आहे, ती अंगठ्या एवढी आहे म्हणून अंगुष्ठ मात्र म्हटलंय. आणि तो त्या हृदयामध्ये
त्या हृदयाचं स्पंदन करण्याकरता, त्याच्यामध्ये चैतन्य प्रस्थापित करण्याकरता तो अखंडपणे त्या हृदयात आहे. अशा प्रकारचं ज्याचा विश्वास झाला तेच खरं ज्ञान आहे. हा विश्वास असणं यालाच ज्ञान म्हटलेलं आहे आणि तो परमात्मा म्हणजे ज्ञानच आहे. म्हणजे तो परमात्मा हाच ज्ञान स्वरूपात असतो आणि त्याचा ज्ञानाचा आविष्कार म्हणजे सद्गुरू असतो. तेव्हा परमात्मा जेव्हा ज्ञानाच्या आविष्कारामध्ये जगामध्ये येतो ना, त्यावेळेस तो कुठल्या तरी मनुष्य देहामध्ये दिसतो, पण असतो तो परमात्मा. दिसतो तो देह आणि तो असणारा जो आहे, तो असणाऱ्याचं जर अस्तित्व जर आपल्याला कळालं, तर आपण भगवत भक्त नक्की होऊ, असा या श्लोकाचा अर्थ आहे. तेव्हा पुढे आपण बघूया 14व्या श्लोकामध्ये आता निष्काम भावाची काय महिमा आहे. म्हणजे निष्काम मनुष्य असला तर त्याला काय प्राप्त होऊ शकतं, असं या 14व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. तेव्हा 14व्या श्लोकात असं म्हटलंय की यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येस्य हृदि क्षिताः अथ मर्त्योऽमृतो भवत्यत्र ब्रह्म समश्नुते. अन्वय असा आहे की अस्य हृदि श्रिताः ये कामाः सर्वे यदा प्रमुच्यन्ते अथ मर्त्यः अमृतः भवति अत्र ब्रह्म समश्नुते. तेव्हा ह्या साधकाच्या हृदयामध्ये स्थित ज्या कामना असतात त्या सर्वच्या सर्व समूळ जेव्हा नष्ट होऊन जातात, तेव्हा मरण धर्मा मनुष्य अमर होऊन जातो आणि तो साधक येथेच ब्रह्मतत्वाचा यथायोग्य अनुभव घेतो. फार फार श्रेष्ठ संदेश दिलेला आहे याच्यामध्ये. त्याचा आशय असा आहे की मनुष्याच्या हृदयामध्ये नित्य निरंतर विभिन्न प्रकारच्या इहलौकिक आणि पारलौकिक अशा प्रकारच्या कामना भरलेल्या असतात आणि त्या कामनेनेच तो युक्त असतो आणि त्या कारणाने तो विचार करू शकत नाही. तो परम आनंद स्वरूप परमेश्वरास कशा प्रकारे प्राप्त करायचा आहे याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये विचारही येत नाही, कारण हा जो मनुष्य आहे कामनेच्याच प्रभावाने त्या परमात्म्यास प्राप्त करण्याची अभिलाषा ही करू शकत नाही. पण त्याची तीव्र इच्छा ज्यावेळेस केवळ परमात्माच प्राप्त करावा असा असेल तरच तो त्या दिशेने जाऊ शकतो. तेव्हा ह्या सर्व कामना म्हणजे आम्हाला धन मिळावं, आम्हाला मोठेपणा मिळावा, लौकिकता मिळावी, आपल्याला चार लोकांनी विचारलं पाहिजे, आपल्याला सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य भोग मिळाले पाहिजेत. या सर्व ज्या कामना आहेत ना, त्या कामना जोपर्यंत तुमच्या हृदयात आहेत तोपर्यंत त्या हृदयात असलेल्या परमात्म्याची तुम्हाला जाणीवही होणार नाही. तुम्ही त्या कामना प्राप्त करण्याकरता आणि मग काही लोक सांगतात की अरे ह्याच्यापेक्षाही फार श्रेष्ठ असे दिव्य भोग तुला स्वर्गात मिळतील. तेव्हा तू असं असं हे पुण्याचं काम कर, अन्नदान कर, अमुक कर तमुक कर, म्हणजे तुला स्वर्ग प्राप्ती होईल. आणि मग स्वर्ग प्राप्तीच्या कामनेने पुढचं तो पुण्यकर्म करायला लागतो आणि पुढे ह्या देहत्यागानंतर स्वर्गाच्या दिशेने जायला लागतो. म्हणजे पुन्हा तिथे कामना आणि भोग हे दोन शब्द आले तर त्या स्थितीमध्ये त्याचा परमेश्वराशी काडीचाही संबंध राहत नाही. तो निष्काम झाला त्याचाच संबंध परमेश्वराशी आहे. अन्यथा त्याचा संबंध हा परमेश्वराशी येऊच शकत नाही, कारण कामना असेल तर त्याचा संबंध हा प्रकृतीशी आहे आणि निष्काम भाव असेल तर त्याचा संबंध हा परमात्म्याशी. असं हे गोष्ट काय हे आपल्याला गणित कळालं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण आता आपली तयारी केली पाहिजे की आता आपण निष्काम झालं पाहिजे. जे प्राप्त व्हायचं आहे आपल्या कर्माच्या अनुसार ते प्राप्त होईल आणि आपलं पूर्व कर्म जर तशा प्रकारचं नसेल तर ते प्राप्त होणार नाही. तेव्हा काय प्राप्त होतंय आपल्याला आणि काय प्राप्त होत नाही हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या दुय्यम आहेत. खऱ्या अर्थाने प्राप्त काय करायचं असेल तर परब्रह्म परमेश्वराला प्राप्त केलं पाहिजे. अशा प्रकारचा भाव ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो मनुष्य निष्काम होईल. तेव्हा प्रकृतीमध्ये असलेले भोग, लौकिकता, ऐश्वर ह्या प्रकारच्या गोष्टीचं आपण त्याला फारसं महत्व देणार नाही. प्राप्त झालं ठीक आहे, नाही प्राप्त झालं तरी काही बिघडत नाही. आपण परमेश्वराचं अखंड स्मरण करतोय तेव्हा त्याचा आणि आपला संबंध हा अखंड आहे याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. त्याचा आपल्याला संबंध असतोच, तो कधीच तुटत नसतो, पण आम्हाला अनुभवात येत नाही. कारण काय तर आम्ही त्या कामनेने ग्रस्त आहोत आणि म्हणून निष्काम व्हावं आणि त्या निष्काम झाल्यावर मग मरण धर्म असूनही तो परब्रह्म परमेश्वराचे यथायोग्य साक्षात अनुभव घेतो. मरण धर्म असं म्हटलेले मृत्यू लोकात आपण आहोत
तेव्हा मृत्यूचा संबंध आपला आहे. आपला म्हणजे कोणाचा आहे हो? आता हेही समजणं खूप महत्वाचं आहे. मृत्यू कोणाला येतो? मृत्यू हा देहाला येतो. जन्म हा देह घेत असतो. आपल्याला ना मृत्यू आहे आणि आपल्याला ना जन्म आहे. आता आपण कोण आहोत आणि हा देह काय हे जर कळालं तर सगळं कळालं. मग त्याच्या पलीकडे काय कळण्यासारखं काहीच नाहीये. तेव्हा मी काय आहे म्हणजे मी आहे म्हणताना मी देह आहे असं जर म्हणाला तर तुम्हाला मृत्यू आहे. आणि मी आत्मस्वरूप आहे. मी माझं जे अस्तित्व आहे ते आत्म्याचंच अस्तित्व आहे. अशी जर धारणा झाली, अशी भूमिका झाली, तर मग जेव्हा मी आत्मा आहे असा जर भाव झाला, तर तो मरण धर्म कसा होईल? त्याला मृत्यू स्पर्शच करू शकणार नाही. तर तो अमरतत्वाला प्राप्त करून घेईल. जर त्याने अशा रीतीने धारणा केली, की माझं अस्तित्व म्हणजेच आत्मतत्वाचं अस्तित्व आहे. माझ्या अस्तित्वाचा संबंध ह्या देहाशी नाहीये. अशा प्रकारची धारणा जेव्हा दृढ होते, त्यावेळेस तो मरण धर्म असूनही त्या परब्रह्म परमेश्वराचे यथायोग्य साक्षात अनुभव घेतो. तो शुद्ध बुद्ध आत्मतत्व म्हणजेच परमात्म तत्व आहे. त्यालाच परमात्मा तत्व असं म्हटलंय आणि त्यालाच परब्रह्म म्हटलेलं आहे. तो आत्माच ब्रह्मतत्व आहे आणि तो आत्माच परब्रह्म परमेश्वर आहे. तो ह्याच लोकामध्ये, ह्याच देहामध्ये तुम्हाला प्राप्त होईल. हे फार महत्वाचं सांगितलं. नाहीतर पुष्कळदा काय होतं, की यतीश्वर सगळे देह त्याग झाल्यानंतर ते ब्रह्मलीन झाले असं आपण म्हणतो. ब्रह्मलीन झाले म्हणजे आता इथून त्यांनी प्रवास सुरू केला पुढचा. म्हणजे त्यांच्या जीवात्म्याने पुन्हा आपल्या बरोबर प्राणतत्व घेतलं. पुन्हा जे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार एवढा सगळा पसारा आणि काय ज्या छोट्या मोठ्या इच्छा असतील त्या पण सगळ्या घेऊन तो ब्रह्मलोकाकडे चालले ते आणि ब्रह्मलोकात गेल्यानंतर पहिल्यांदा स्क्रुटिनिंग होते त्याची, की बा काही इच्छा काही राहिल्यात का? ज्या काही राहिलेल्या इच्छा आहेत त्या ताबडतोब त्यांना ते प्रदान केल्या जातात आणि त्या इच्छेतून त्यांना मुक्त केलं जातं आणि मग ते ब्रह्मतत्वाशी एकरूप होतात. पण ह्याच देहामध्ये, ह्याच लोकामध्ये ज्याला मृत्यूलोक असं म्हटलंय, त्या मृत्यूलोकातच तो ब्रह्मस्वरूप होणं, तो परब्रह्म परमेश्वराचा साक्षात त्यांनी अनुभव घेणं, ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे आणि ती शक्य आहे. जरी दुर्मिळ असेल तरी ती अशक्य नाहीये. तर तो अमरतत्वाचा अनुभव घेतला, की तो परब्रह्म परमेश्वराचा त्याला साक्षात अनुभव होतो. याचा अर्थ असा आहे, की तो देहभाव विसरतो, तो विदेही होतो. देहात असून जेव्हा विधेयी होतो, देहामध्ये असून सुद्धा तो आत्मभावात जातो. काय तिथे देहभाव संपलेला आहे. देह आहे, दिसतो, पण तो प्रकृतीशी संबंधित आहे. स्वतःशी संबंधित राहिला नाही. अशी स्थिती ज्यावेळेस येते, त्यावेळेस त्याची ब्रह्मस्वरूप स्थिती आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याला ब्रह्मतत्वापर्यंत ब्रह्मलोकांमध्ये जाण्याची त्याला गरज नाही. त्याचं अजून एक तुम्हाला कारण सांगतो, की हे ब्रह्मतत्व जे आहे ना, हे कसं आहे मला सांगा? हे फक्त ब्रह्मलोकात आहे का हो? हे ब्रह्मतत्व सर्वत्र सर्वव्याप्त आहे. संबंध 14 भुवनामध्ये आहे, तेव्हा या मर्त्यलोकातही आहे. आणि मर्त्यलोकात जर ते ब्रह्मतत्व असेल, तर मी त्या ब्रह्मतत्वाशी एकरूप जर झालो मी, तर माझी सुद्धा व्याप्ती संबंध ब्रह्मांडाप्रमाणे होईल ना. मग मला गमन आणि आगमन हे दोन विषय माझ्याकरता कसे राहतील? महाराज जे म्हणतात ना, हम गया नहीं जिंदा है. याचा अर्थ काय? की मी येतही नाही आणि जातही नाही, कारण मी आहेच. विद्यमान, अखंड विद्यमान आहे. कसा विद्यमान आहे? तर सर्वत्र सर्वव्याप्त आहे. आता मला सांगा तुम्ही, की एखादं तत्व जर सर्वत्र सर्वव्याप्त असेल, तर त्याचं येणं जाणं शक्य आहे का? कारण तो तिथेही आहे आणि इथेही आहे, तर तिथे त्याला जाण्याची काय गरज? तो त्या ब्रह्मलोकातही आहे आणि ह्या मर्त्यलोकातही आहे. म्हणून तो ब्रह्मस्वरूप झाला म्हणजे तो सर्वत्र सर्वव्याप्त झाला. त्यामुळे त्याला गमन आणि आगमन हा विषय त्याच्याकरता संपला. म्हणून त्या ठिकाणी स्वामीच म्हणतात नेहमी, की "मैं गया नहीं जिंदा हूँ." या शब्दाचा फार सखोल अर्थ आहे. बाकी तर समजा तुम्ही सिनेमाच्या माध्यमातून काही प्रसंग वगैरे पाहाल, पण त्याचं तत्वस्वरूप तुम्हाला समजणं फार महत्वाचं आहे, की "मैं गया नहीं जिंदा है." याचं तत्वस्वरूप काय आहे? का मी जातही नाही आणि येत नाही, कारण मला त्याची आवश्यकता नाही. मी सर्वत्र सर्वव्याप्त एकाच वेळी इथेही आहे आणि तिथे आहे. तर मला जाणंही नाही आणि येणंही नाही. माझं गमनही नाही आणि आगमनही नाहीये. म्हणजे मी सर्वत्र आहे, अशी ती ब्रह्मस्थिती आहे आणि अशी ब्रह्मस्थिती असल्यावर त्याला ब्रह्मलोकात जाऊन ब्रह्मस्थिती प्राप्त करण्याची आवश्यकताच राहत नाही. तर तो इहलोकामध्येच या मर्त्यलोकामध्येच शरीर जे आहे त्याच्यामध्ये उत्पत्ती स्थिती लय चालू असेल, पण त्याला त्याचं काही घेणं देणं नाही. आणि तो अमरतत्वाशी एकरूप झालेला असल्यामुळे तो साक्षात परमेश्वराशी एकरूप झालेला आहे. तेव्हा अशा स्थितीमध्ये त्याला
आता पुन्हा एकदा ब्रह्मलोकामध्ये गमन करण्याची गरज नाही, तर तो इहलोकामध्येच ह्याच ठिकाणी तो ब्रह्मस्वरूप झालेला आहे. अशी स्थिती तुम्हाला सगळ्यांना प्राप्त व्हावी, हे ह्या श्लोकाच्या मार्फत त्यांनी सांगितलं आहे. तेव्हा हे अमरतत्व आपल्याला प्राप्त झालं पाहिजे आणि या अमरतत्वातूनच सर्व काही तुम्हाला गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. त्याच्यानंतर संशयरहित राहून दृढ निश्चय असला पाहिजे. याचं काय महत्व आहे हे 15व्या श्लोकात सांगितलंय. संशय निसंशय राहा तुम्ही आणि निश्चयामध्ये दृढ असा. असा अशा बद्दल सांगताना या 15व्या श्लोकात असं म्हटलंय की यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्येह ग्रंथतः अथ मर्त्योमृतो भवत्येताव अनुशासनम. अन्वय असा आहे की यथा यदा यदा हृदयस्य सर्वे ग्रंथयाः प्रभिद्यन्ते अथ मर्त्यः इह अमृतः भवति ही एतावत अनुशासनम. तेव्हा अर्थ असा आहे शब्दशः की जेव्हा ह्या हृदयाच्या संपूर्ण ग्रंथी यथायोग्यपणे सुटून जातात, तेव्हा तो मरणधर्मा मनुष्य ह्याच शरीरामध्ये अमर होऊन जातो. बस इतकाच हा सनातन उपदेश आहे. किती उपदेश पूर्ण सनातन वेदाचा उपदेश त्यांनी एका वाक्यात सांगितलाय, अक्षरशः एका वाक्यात सांगितलाय की हृदयामध्ये असलेल्या ज्या ग्रंथी आहेत, ज्यावेळेस त्या सर्व ग्रंथी सुटतात, तेव्हा हा मरणधर्मा मनुष्य अमर होतो. बस हे एकच वाक्य आहे, हे त्या सर्व वेदाचं सार सांगितलंय. तेव्हा याचा आशय असा आहे की जेव्हा साधकाच्या हृदयातील अहंता ममता रूप समस्त अज्ञानयुक्त ग्रंथी, आता या ग्रंथीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे थोडं विस्तार करताना. या अज्ञानयुक्त ग्रंथी ह्या यथायोग्यपणे कापल्या जातात, त्या सुटतात किंवा कापल्या जातात. त्या तसेच त्याचे सर्व प्रकारचे संशय सर्वथा नष्ट होतात आणि उपयुक्त उपदेशाच्या अनुसार त्याचा असा हा जो दृढ निश्चय होऊन जातो की परब्रह्म परमेश्वर हा अवश्य आहेच आणि असे ते परमात्मा निश्चितच भेटतील, ते आहेत आणि मला निश्चित भेटतील, अशा प्रकारचा त्याचा तो दृढ निश्चय होतो. किंवा या सर्व ग्रंथी सुटतात, तेव्हा ग्रंथी जेव्हा कापल्या जातात तेव्हा असा हा निश्चय होतो आणि तेव्हा या शरीरामध्ये तो राहत असतानाच त्या परमात्म्याचा साक्षात्कार घेऊन तो अमर होतो. बस एवढाच हा वेदांताचा सनातन धर्म आहे. त्यामुळे इथे दोन गोष्टीचं आपल्याला इथे चिंतन करायचंय की या ग्रंथी म्हणजे काय, त्या सुटतात म्हणजे काय होतात, आणि हा दृढ निश्चय जो होतो तो कोणत्या अवस्थेत होतो, कसा होतो आणि त्याचा नेमका अर्थ काय आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. ग्रंथी, तर ग्रंथी म्हणजे मराठीमध्ये गाठ, त्या गाठी असतात, त्या गाठी पडलेल्या असतात ना, म्हणतात ना आता बघ, परस्परांच्या गाठी पडल्या आहेत म्हणून तो ऋणानुबंध आहेत, आमच्या गाठी पडलेल्या आहेत, वरूनच गाठ बांधून पाठवलेला आहे, अशा प्रकारचे शब्दप्रयोग करतो आपण. मुळातून गाठ म्हणजे काय हो, गाठ म्हणजे बंधन. आणि कशाचं बंधन आहे, तर तो म्हणजे पूर्ण मुक्त असलेला जो आत्मा आहे, तो आत्मा हा जीवभाव धारण करतो. पहिल्यांदा गडबड तिथे आहे. म्हणजे जसा आकाशातला सूर्य आहे, अतिशय स्वच्छ आहे, प्रखर आहे, प्रकाश देणार आहे, पण त्याचं प्रतिबिंब एखाद्या घाणेरड्या पाण्याच्या डबक्यात पडतं. तर त्या पडल्यानंतर जर कोणाला असं वाटलं की तो सूर्य किती गढूळ झालेला आहे, तर तसा तो प्रकार आहे. म्हटलं तर सूर्य गढूळ झालेला आहे आणि वस्तुतः पाहिलं तर सूर्याचा आणि त्या गढूळ पाण्याचा संबंध नाही. तशी हे गढूळ होणं म्हणजे ती ग्रंथी आहे. म्हणजे त्या जीवात्म्याने त्या प्रकृतीशी गाठ बांधली. प्रकृतीशी म्हणजे कुठल्या कुठल्या, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, या तिन्ही देहाशी त्याने गाठ बांधली. आणि ती गाठ कशी आहे, अनुभवात कशी येते, तर ती अहम ममत्वाने येते. मी मोठा, मी शहाणा, हा मी नावाचा जो शब्द आहे ना, तीच ती ग्रंथी आहे. ती ग्रंथी जोपर्यंत सुटत नाही ना, तोपर्यंत जीवभाव सुटत नाही. आणि जीवभाव जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आत्मभाव निर्माण होत नाही. आत्मभाव निर्माण झाल्याशिवाय परमात्मा प्राप्त होत नाही. तेव्हा इथे काय सांगितलं की त्या गाठी सुटल्या म्हणजे तो निर्मम झाला, निरहंकारी झाला. अशी स्थिती त्याची जेव्हा येते, तेव्हा त्याचा दृढ निश्चय होतो की अरे अरे, तो परमेश्वर आहे बरं का, निश्चितच आहे. हे केव्हा आत्मस्थितीमध्ये होतं. बाकी तो बोलायला फक्त म्हणतात लोक, पण बाकी दुसऱ्याच गोष्टी आहे असं वाटायला लागतं त्याला. परमेश्वर आहे असं म्हणतो, अरे विश्वास ठेवा,
परमेश्वर ठीक आहे बाबा, मोठे माणसं म्हणतात आपणही विश्वास ठेवू, पण खरा विश्वास कुठे असतो? खरा विश्वास पैशावर असतो, खरा विश्वास लौकिकतेवर असतो, खरा विश्वास जो आहे, जो आपल्याला मोठेपणा कोण देतं याच्याकडे याच्यावर जास्त आपलं लक्ष असतं. पण आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, की जिथे तो परब्रह्म परमात्मा आहे आणि तो कुठे आणि कसा आहे ह्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. कारण त्या गाठी आहेत. ही गाठ म्हणजे मी तुम्हाला उदाहरण दिलं, की अहंकार नावाची जी गाठ आहे ना, ती या जीवात्म्याला प्रकृतीशी जोडणारी गाठ. तो जीव हीच गाठ आहे. मुळातून जीव भाव ही गाठ आहे आणि ती जीव गाठ जेव्हा व्यक्त होते तेव्हा ते अहमभावात व्यक्त होते. तो जीव भाव म्हणजेच अहमभाव आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे देहभाव आहे. लक्षात घ्या, मुळातून तो जीव भाव आहे. त्या जीवभावाचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे अहंकाराचा अनुभव. आणि अहंकाराचा अनुभव जर तुमचा दृढ झाला तर काय दृढ होतं? तर देहभाव दृढ होतो. म्हणजे काय? की मी देह आहे. किंवा फार जर तो विद्वान असेल तर देह माझा आहे. ज्या देहाबद्दल अहम ममत्व जे निर्माण होतं तर त्या गाठीमुळे होतं. आणि ती गाठ जो ज्यावेळेस सुटते तेव्हा तो निरहंकारी स्थितीमध्ये केव्हा सुटते, कशी सुटते, सुटू शकते का, हा मोठा प्रश्न आहे. आणि हाच या वेदांताचा सगळा विषयच त्याच्याने भरलेला आहे. तर ते सुटू शकते का? जर तुम्ही जगताच्या कल्याणाकरता काम कराल तर अहंकार नष्ट होतो. तुमचं प्रत्येक कार्य जे आहे, ती कृती आहे, त्याच्यामध्ये कर्तव्य भाव असला पाहिजे. आणि जगताच्या कल्याणाकरता जर तुम्ही कार्य कराल, अगदी छोटी छोटी मी तुम्हाला युक्ती सांगणार आहे, की जी तुम्हाला शक्य आहे. मी तुम्हाला तत्वज्ञान फार गाढ सांगणार नाही. तुमच्या खरं म्हणजे तुम्ही केलेलं प्रत्येक जे कर्तव्य असतं की नाही, त्याचा संबंध हा जगताच्या कल्याणाशीच जोडलेला असतो खऱ्या अर्थाने. पण तो आम्हाला कळत नाही. आम्ही जाऊन नोकरी करतो. कशाकरता करतो रे बाबा नोकरी? तर उत्तर येतं की मला पगार मिळतो आणि पगार मिळाल्यामुळे मी माझा घराचा सगळा निर्वाह चालवतो, म्हणून मला नोकरी करायची. वस्तुतः तुम्ही त्याच नोकरीचा जर विचार केला तर त्या नोकरीत होणारी जी प्रत्येक जी जबाबदारी असते, जी क्रिया असते, त्या क्रियेचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की ती प्रत्येक क्रिया ही जगताच्या कल्याणाकरता आहे. मग तो डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, कोणत्याही प्रोफेशन मध्ये असेल, अगदी क्लार्क जरी असेल, तरी तो जे काही काम करत असतो त्या प्रत्येक कार्याचा संबंध हा जगाच्या कल्याणाकरता असतो. तुम्ही जर तो भाव त्या कार्यामध्ये ठेवला की मला या जगाच्या कल्याणाकरता करायचंय, बाकी माझा निर्वाह ही त्याचा साईड इफेक्ट आहे, हे मुख्य त्याचा ध्येय नाहीये. आणि ते होणारच आहे ना, जे कर्म केलं की त्याचं फळ मिळतंच. तेव्हा तुम्ही नोकरी केली की पगार मिळतोच. तेव्हा पगार मिळणं हा त्याच्यामध्ये काही फार मोठा पुरुषार्थ किंवा त्या उद्देशाने करायची गरज नाही. चांगलं काम केलं तर प्रमोशन मिळतच. पण प्रमोशन मिळण्याकरता आणि चांगला पगार मिळण्याकरता मी नोकरी करतो तर तो निकृष्ट झाला. त्याने आपल्या गाठी जास्त मजबूत बांधल्या. आणि तेच तेच कार्य करत असताना तो जो कर्तव्य भाव ठेवत असेल तो आणि जगाच्या कल्याणाकरता म्हणून कार्य करत असेल, तर तेच कार्य जे आहे ते गाठी सोडवण्याकरता उपयुक्त आहे. तिथे त्या ग्रंथी सुटतील आणि ती ग्रंथी सुटत जाईल. तसे त्याचा दृढ विश्वास होईल की तो परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याच्याच प्राप्तीकरता मला माझं जीवन मिळालेलं आहे. अशा प्रकारचा त्याच्या त्या ठिकाणी ती भूमिका होईल. या संदर्भामध्ये पुढे मृत्यू पश्चात काय होतं हे भगवद्गीतेचं सुद्धा इथे संबंध आहे. गीतेमध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे त्याची. तर त्या ठिकाणी मृत्यूच्या नंतर जीवात्म्याची गती काय आहे हे सांगितलं मुख्य. तर ही गती जी आहे ना, म्हणजे कारण प्रश्न मुळातून काय होता की हा जीवात्मा जो आहे तो मृत्यूच्या नंतर आहे का नाही, आणि असेल तर त्याची गती काय असते, हा प्रश्न त्याचा नचिकेताचा होता. त्या प्रश्नाला संदर्भ घेऊन इथे म्हणतात की शतम चैकाच हृदयस्य नाडास्तासाम नाड्यास्तासाम मूर्धान नवभिः श्रुतेका तयोर्ध्व मायन अमृतम तत्वमेति विश्वंगन्य उत्क्रमणे भवन. हृदयस्थ शतम एकाच शतम एक एक 101 हृदयस्य शतमच एकाच नाड्यः तसाम एकामूर्धानम अभिनेहि श्रुता तया ऊर्ध्वम आयन अमृतम अमृत तत्वम एती अन्याः उत्क्रमणे विशंक भवत. आता याचा शब्दशः अर्थ समजणं महत्वाचं आहे की ह्या हृदयामध्ये 101 नाड्या आहेत आणि त्यातील एकच नाडी जी आहे ती मूर्धा म्हणजे कपाळाच्या दिशेने म्हणजे ऊर्ध्व दिशेने
गेलेली असते. त्या ऊर्ध्व दिशेने जाणाऱ्या नाडी सुषुम्ना नाडी असं म्हटलंय. आणि त्या नाडीने ज्यावेळेस प्राण जाईल त्यावेळेस त्या नाडीच्या द्वारे तो जीव जो आहे, तो जीवात्मा जो आहे, तो वरच्या लोकात जाऊन तो अमृत अनुभवास प्राप्त होऊन जातो. पण जर तो जीवात्मा खालच्या दिशेने जाणाऱ्या या उरलेल्या 100 नाड्या आहेत त्यापैकी कुठल्याही एखाद्या नाडीने तो जर अधः दिशेने जात असेल तर मात्र त्या त्या जीवास नाना प्रकारचे देह प्राप्त होऊन तो नाना प्रकारचे भोग प्राप्त करण्याकरता विवश होतो. तेव्हा आशय त्याचा असा आहे की हृदयामध्ये 101 नाड्या असतात ज्या सर्व दिशेने पसरलेल्या असतात. त्यातील एक नाडी ज्या सुषुम्ना नाडी असे संबोधन केले जाते, जी हृदयापासून मस्तकाच्या दिशेने म्हणजे ऊर्ध्व दिशेने गेलेली असते व भगवंताच्या परमधामाकडे जाण्याचा अधिकार हे त्या जीवास प्राप्त होतो. आणि त्या नाडीद्वारे शरीरातून बाहेर निघून सर्वात ऊर्ध्व लोकात म्हणजेच भगवंताच्या परमधामात जाऊन तो अमृत स्वरूप परमानंदमय परमेश्वरास प्राप्त करून घेतो. आणि दुसरे जीव मात्र ह्या मृत्यू काळात दुसऱ्या नाड्याद्वारे शरीराच्या बाहेर निघून आपल्या आपल्या कर्म आणि वासनेच्या अनुसार नाना योनीस प्राप्त होतात, असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. तेव्हा आपल्याला सुषुम्ना नाडीतून आपल्याला जायचंय आणि तो जाण्याकरता आपल्याला आयुष्यभर काय करायचंय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ही सुषुम्ना नाडी आपल्याला प्राप्त करायची आहे. नाही तर इडा पिंगला म्हणजे गमन आणि आगमन हेच चालू आहे. योगाची स्थिती प्राप्त करतोय आपण, ध्यान धारणा करतोय, पण नेमकी आपली जी प्राणशक्ती आहे ती कोणत्या दिशेने चालू आहे. तर दररोज जर सुषुम्ना नाडीचा प्रयोग करून तुम्ही सहस्रार चक्रामध्ये जर काही काळ बसून राहाल दररोज, तर तुमचा प्राण जाताना तुम्ही त्याच दिशेने जाल. तेव्हा ती साधना आपल्याला कशी करायची असा ह्या ठिकाणी विषय आहे. त्यानंतर पुढच्या श्लोकात असं म्हटलंय की अंगुष्ट मात्र हा पुरुषोंतरात्मा यदा जनानां हृदये सन्निविष्टः तं स्वाच्छरीरा प्रवहे मुंजादिवेशाकां धैर्येण तं विद्याच्छुक्रम अमृतम तं विद्याच्छुक्रम अमृतम इति. अन्वय असा आहे की अंतरात्मा अंगुष्ट मात्र हा पुरुष सदा जानानां हृदये सन्निविष्टाः तं मुंजात इशिकाम इव स्वात शरीरात धैर्येण प्रबृहेत तं शुक्रम अमृतम विद्यात तं शुक्रम अमृतम विद्यात. अर्थ त्याचा शब्दसा असा आहे की सर्वांचे अंतर्यामी अंगुष्ट मात्र परिमाण असणारा परमपुरुष सदैव मनुष्याच्या हृदयामध्ये यथायोग्यपणे प्रविष्ट करून आहेत. आणि त्याप्रमाणे स्वतःस म्हणजेच आत्मतत्वास शरीरापासून धैर्याने पृथक करून त्यासच शुद्ध अमृत स्वरूप समजावे, त्यासच शुद्ध विशुद्ध अमृत स्वरूप समजावे. दोनदा म्हटलेले आहेत. तेव्हा त्याचा आशय असा आहे की सर्वांच्या अंतर्यामी असलेले जे परमपुरुष परमेश्वर जे आहे ते परमेश्वर हृदयाच्या अनुरूप अंगुष्ट मात्र असे मोजमाप असणारे असं रूप धारण करून सदैव अंतरंगामध्ये निवास करीत असतात. असे असले तरीही मनुष्य त्याच्या दिशेने पाहत सुद्धा नाही, परंतु जो प्रमाद रहित परमात्म्याच्या प्राप्तीच्या साधनेत अखंडपणे लागून राहिला आहे त्या मनुष्यास असे आवश्यक आहे की त्या परमेश्वरास जो आपल्या हृदयात स्थित आहे या शरीरास आपण स्वतःहून म्हणजे आत्म्यापासून हे पृथक आणि विलक्षण असे समजावे. त्याप्रमाणे शरीर व आत्मा ह्यामध्ये आत्म्यातच राहणारा परमात्मा ह्या शरीर व आत्म्यापासून सर्वतः विलक्षण आहे. म्हणजे आत्म्यापासून म्हणजे जीवात्म्यापासून जीव भावापासून तो सर्वतः विलक्षण आहे आणि तोच विशुद्ध असा अमृत आहे आणि तोच विशुद्ध असा अमृत आहे. अशी या वाक्याची पुनरावृत्ती करून येथे या उपदेशाची समाप्ती व सिद्धांताची निश्चितता ह्या ठिकाणी सूचित केलेली आहे की तो अंगुष्ट मात्र जो परमात्मा तो आपल्या हृदयात आहे आणि तो आपल्या हृदयात असून तो जीव भावापेक्षा भिन्न आहे, देहापेक्षा भिन्न आहे. अशा प्रकारचा भाव ठेवून त्याच्याशीच अखंड अनुसंधान ज्यावेळेस ठेवलं जातं त्यावेळेसच तो खऱ्या अर्थाने मुक्त व्हायला लागतो. असा हा उपदेश आहे, असा या उपनिषदाचा हा उपदेश आहे. तेव्हा शेवटचं कन्क्लुजन या ठिकाणी करतात की आता हे 17 श्लोक झाले म्हणजे पूर्ण खऱ्या अर्थाने उपदेश संपलेला आहे. 18वा श्लोक हा शेवटचा श्लोक आहे आणि त्या श्लोकामध्ये त्यांनी
त्याचा निष्कर्ष सांगितलाय की काय उपलब्धी होते या सगळ्या उपदेशाने. तर मृत्योर प्रोक्ताम नचिकेतो यथ लब्ध्वा विद्यामेताम योग विधींच कृष्णम ब्रह्मप्राप्तो विरजो बुद्धिर मृत्युस्योपेवम यो विद्यात्मवेव. अन्वय म्हणतो की अथ नचिकेत मृत्यू प्रोक्ताम एताम विद्याम च कृष्णम योगविधिं लब्ध्वा विमृत्यः विरजः ब्रह्मप्राप्तः अभूत अन्यः अपि यः इदम् अध्यात्मम् एवं वित् सह अपि एवं एव भवति. अशा प्रकारचा उपदेश ऐकल्यावर नचिकेता यमराजाने सांगितलेल्या या विद्येचा आणि संपूर्ण योगाच्या विधीस तो प्राप्त होतो आणि त्याचा तो स्वीकार करतो, आत्मसात करतो आणि त्याचं तो आचरण करतो आणि त्यामुळे तो मृत्यूपासून मुक्ती प्राप्त करून घेतो आणि तो अत्यंत पवित्र होऊन सर्व प्रकारच्या विकारापासून तो मुक्त होऊन ब्रह्मतत्वास प्राप्त होतो. तेव्हा अशाच प्रकारे दुसरा कोणीही जिज्ञासू साधक म्हणजे तुम्ही सर्व जे आहेत हे दुसरा कोणताही जिज्ञासू साधक अशा या अध्यात्म विद्येस याच पद्धतीने जर जाणून घेत असेल तर तो साधक देखील नचिकेत्यासारखा मृत्यूवर विजय मिळविणारा निश्चित होईल. तोही पवित्र आणि निर्विकार होऊन ब्रह्मस्वरूप होऊन जाईल. अशा प्रकारचं आश्वासन इथे दिलंय. तेव्हा याचा आशय असा आहे की अशा प्रकारे यमराजाच्या द्वारे उपदेश प्राप्त झालेला आणि समस्त विवेचनास या श्रद्धापूर्वक श्रवण केल्यानंतर नचिकेता यमाद्वारे उपदेशित केलेली संपूर्ण विद्या आणि योगाचे विधीस तो प्राप्त होऊन जातो. म्हणजे त्याचा तो अवलंब करतो, त्याचं आचरण करतो आणि त्या कारणानेच मग नचिकेता हा आत्मस्वरूप होऊन जातो आणि जन्म मृत्यूच्या बंधनापासून तो मुक्त होतो. तसेच तो सर्व प्रकारच्या विकारापासून मुक्त होतो. अशा प्रकारे तो संपूर्ण पवित्र होतो. तेव्हा अशा या आत्मस्वरूप बंधनमुक्त निर्विकार पवित्र झाल्यावर नचिकेता परब्रह्म परमेश्वरास प्राप्त होतो. अशाच प्रकारे अन्य कोणीही साधक या अध्यात्म विद्येस नचिकेत्याप्रमाणेच जर यथायोग्य जाणल्यावर व श्रद्धापूर्वक त्याची धारण केल्यावर तो साधक नचिकेत्याप्रमाणेच सर्व विकारापासून रहित होऊन तो जन्ममृत्यूच्या चक्रातूनही सर्वथा मुक्त होईल व त्यानंतर असा साधक सुद्धा संपूर्ण मृत्यूपासून मुक्त होऊन परब्रह्म परमात्म्यास प्राप्त होईल. अशा प्रकारचं आश्वासन हे या 18व्या श्लोकात सांगून ही तृतीय वल्ली संपलेली आहे. द्वितीय अध्याय संपलेला आहे आणि हा कृष्ण यजुर्वेदीय कठोपनिषद या ठिकाणी संपलेला आहे. अशा रीतीने हा आपला विषय आज इथे पूर्ण संपला आहे. तेव्हा आता हे 120 श्लोक आपण पाहिले. या 120 श्लोकाचं आपल्याला विहंगम दृश्य करायचंय की आकाशात उंच जसं जसं उडतो पक्षी तसं त्याला जास्तीत जास्त जमीन दिसायला लागते. तसं आपल्याला परमेश्वराच्या स्थानावर बसायचंय आणि या कठोपनिषदाला या विहंगम दृष्टीने पाहायचंय. जेव्हा परमात्म्याच्या समीप आपण बसतो त्यालाच उपनिषद असं म्हटलेलं आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने उपनिषदाशी एकरूप होऊन आपल्याला विहंगम दृश्य पाहायचंय आणि 120 श्लोकाचा पुन्हा एकदा याचा आढावा घ्यायचा आहे. तर तो आढावा आपण पुढच्या रविवारी घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.